तर मग काहीच पहिलं तर मला तर सारखं आता कसं तरी वाटायला लागलं कारण की रोज रोज मी हे पाणी बिणी तापवलेलं पाणी ढोसलेलं हे केलेलं ते केलेलं दाखवतोय. पण आता काय करणार हीच माझी रोजची लाईफस्टाईल आहे, रोजची दिनचर्या आहे. आता ह्याच्याशिवाय मी व्यतिरिक्त काय दुसरं सांगू शकत नाही. आणि ह्या 1.5 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये मला भरपूर काय सांगायचं असतंय, पण काय सांगता येत नाही. तर आता क्लिअर करतो की मी फास्टिंगवरती आहे सध्या. आता मी 48 तास पूर्ण कंप्लीट झाले, मी जेवलेलो नाही आणि मी ठरवलं की 2 टाईमाला व्यायाम करायचा आहे. काय पण असो, किती पण काय पण झालं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर मग काहीच रोजच्यासारखं आज पण सकाळी उठलो, चालायला गेलो सकाळी. आज काय पळायला नाही गेलो कारण की खूप लेट झालेला. काय माहिती आहे गजरच्या याची कटकट डोक्याला ताप झाला नसता. आणि आज चालायला गेलो तर सकाळचं वातावरण असलं झालं की बाई उन्हाचा नामोनिशाण नव्हता. परत शेवटला ऊन आलं आणि घाम येईस्तोपर्यंत परत माझं वॉकिंग पण झालं. परत घरी आल्यावर ते रूम बिम साफ केली आणि लॅपटॉप बिपटॉप ही म्हणजे धूळ बीळ खूप जमलेली त्याच्यावरती हे केलं. भेंचर नुसता डोक्याला ताप झालाय. त्यानंतर मी एकदम लादी बिदी पुसून घेतली, खिडकी पिडकी एकदम चकाचक पुसून घेतली आणि परत लिंबूचा रस जरा चाटला कारण की एकतर माझ्या पोटात काय नव्हतं आणि मला एकदम असं उष्णता